Okay. Now verify Lagrange's mean value theorem for the function f of x is equal to f of y is equal to f of x is equal to under root x plus 4. Okay. Okay. On an interval 0 to 5. On an interval 0 to 5. So चलो हो गया हो गया. So what will you find out? अपेक्षित क्या है? Very good. So first you will find out f of a is equal to f of 0, which is under root of 0 plus 4, which is 2. हो गया? आवाज नहीं बेटा. Second is f of b is equal to f of 5, which is under root 5 plus 4, which is 9, nothing but 3. हो गया? Now it states f dash of c, okay, is equal to f of b minus f of a upon b minus a, okay, where c belongs to okay. I have everything available in this portion, so this will be 3 minus 2 upon 5 minus 0, which is 1 by 5. हो गया? Okay. Now I have to find out value of c. Can I find value of c? How? So find out f dash of x. F dash of x is 1 upon 2 root x plus 4. Clear? Now again we are not interested in very good x, we need c. Shabash. So f dash of c will be 1 upon 2 under root c plus 4, and f dash of c is nothing but 1 by 5. Can I find value of c here? मिल जाएगा? So ये कितना आ रहा है? c under root c plus 4 is equal to 2 by 5. c plus 4 is squaring on both sides, you will get 4 by 25. क्या हो गया? अरे हाँ 5 by 2 चाहिए, सॉरी बेटा. तो ये इधर आ जाएगा ना. So 5 by 2, 25 by 4. So c is equal to 25 by 4 minus 4. कितना आ रहा है? c is equal to 16, 9 by 4, which is 2.5. नहीं 5 नहीं रे, 2.25. देखो देखो दिखा. 4 एक 4, 4 दूनी 8. शाबाश. कितना बचा? 1. 4 1 4, 10 कर दे उसका. पॉइंट आया. 4 1 4, 4 2 8. मिल गया. क्या आ गया? 2.25. एक 2.25 क्यों चाहिए मेरे को? बिकॉज ये बताना है मेरे को. दिस बिलोंग्स टू हो गया. हेंस अवर इक्वेशन mean value theorem is verified. Lagrange's mean value theorem is verified. So you have to do same dance for second solved example. Same steps, same everything. यहाँ तक कि किसी कोई डाउट है? चालू करते हैं. तो write down the title, exercise 2.3. ओके. आवाज नाही. आता फक्त लक्ष द्यायचं आहे आणि पट्ट 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 लिहायचं आहे. कुछ तेरा कुछ मेरा करके आज एक्सरसाइज खत्म. ओके. चेक द वैलिडिटी ऑफ रोलेस थ्योरम फॉलोइंग फंक्शन f of x is equal to x square minus 4x plus 3. And we have to solve this for a range of 1 to 3. Yes, sir. 1 2 3. हे व्हेरीफाय करायचं आहे म्हटल्यावर काय करायचं आहे? चेक करायचं व्हॅल्यूज पुट करून सेम आले तर ओलेस कडे मोडेल. शाबाश. ओके. आपण पण इथं सोडू नका. एफ डॅश पण काढून टाका. इट विल हेल्प यू. ओके. एफ ऑफ 1 इज इक्वल टू कितना आता है? 1 4 7 -1 0. शून्य सर नाही. ओके. और एफ ऑफ 3 क्या आता है? 9 -12 + 3 इज इक्वल टू 0.
f of 1 is equal to f of 3 obey. Okay, f dash of x is equal to twice x minus 4 0. Okay, f dash of c is equal to twice x minus, तो नॉट x, यहाँ पे x नहीं आएगा, यहाँ पे c आएगा. आई नो f dash of c is equal to 0. c किती होऊन जाईल रे मग? 0 is equal to 2c minus 4, c is equal to 2. Again check, c 2 belongs to 1 comma 3. कर दो ना, आता ना अपने को, कर दो. हे पहिला आणि तिसरा सारखं आहे, तिसरं सोडून देऊया आपण, दुसरं करायचं e raised to minus x sin x. चलो ओके, कोई नहीं लिखेगा, आप मेरे तरफ देखो सब. ओके, क्वेश्चन साधा सोपा सरळ आहे. शो द f ऑफ 0 इज इक्वल टू e रेस टू मायनस 0 इंटू साइन 0. अशा केसमध्ये ई कडे बघू नका, ई कडे बघितलं तर गोष्टी कॉम्प्लिकेट होतात. कोण मदत करेल? हां, ई कडे. ओके, कुणाकडे बघायचं आहे? साइन, साइन 0 0 इंटू 0 शाबाश. f ऑफ पाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस पाय इंटू साइन पाय 0 इंटू एनिथिंग. शाबाश. बघा, इकडे नाही बघितलं तर काम झालं ना आपलं. शाबाश. सो f ऑफ 0 इज इक्वल टू f ऑफ पाय, हेन्स ओबेज रोलेस थेरम. मग आता काय करायचं आहे? f डॅश ऑफ, पहिले x काढा. f डॅश ऑफ इज ई रेस टू मायनस एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू माइनस ई रेस टू माइनस एक्स. हो गया? ए याच्यात एक्स नाही काढू बरं का, सी नाही काढू, लई कचरा निघेल बघा. एफ डॅश ट्राय करूया, थांबा. अरे ट्राय तर करू ना, नाही आलं सोडून देऊ, आपलं काय. ई रेस टू मायनस सी बाहेर काढतो, इथे काय येईल रे? कॉस सी मायनस काय, इकडे बघ तसं आता गंमत बघ. ओके, काय डाऊट आहे? मला माहिती आहे एफ डॅश ऑफ सी काय रे? 0 0 इज इक्वल टू ई रेस टू मायनस सी इंटू कॉस सी मायनस साइन सी. बघा बघा किती छान उत्तर बनतं त्याचं. इकडे बघा, याला काहीच नाही करतायत. हा 0 येऊ शकतो का कधी तुमचा? सी ची व्हॅल्यू कुठलाही रिअल नंबर ठेवून ई रेस टू पॉवर तुम्ही कधी 0 बनवू शकत नाही. मग हा नाही येत तर 0 कोण होईल? शाबाश. कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. कॉस सी इज इक्वल टू साइन सी. असं कधी घडतं रे? 45ला घडतं. सापडला सी. सी इज इक्वल टू पाय बाय 4. पण इथं निबंध लिहायचं बरं का, त्यांना सांगायचं की हा 0 होऊ शकत नाही सीच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी. as long as c belongs to the real number, for any value it cannot be 0, and only possibility here is cos c minus sin c is equal to 0. Okay, on solving cos c is equal to sin c, this occurs at value c is equal to pi by 4. Pi by 4 belongs to 0 to pi. बघा बनला आंसर, हो किंवा नाही? शाबाश, लिख लो. ओके, सो आगे कर लेते. 5वां क्वेश्चन देखो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वायर. और ये है 2 माइनस एक्स, 6 माइनस एक्स, सॉरी बेटा. एंड दिस इज फॉर अ रेंज ऑफ 0 टू, दोन्ही कडे लेस दॅन इक्वल टू आहे ना. आणि 2 ते 6. हो गया.
कोई डाउट है यहाँ तक क्या? अरे बाबा बेस्ट बेटा. झालंय आयुष? ओके. आता बघा याचा ग्राफ बघा. ग्राफ असं काहीतरी येईल रे. हे विज्युअलाइज कोणाकोणाला झालंय? इकडे बघा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असा ग्राफ बनेल. काय डाऊट आहे? आता अगेन याच्यात जर नीट बघितलं ना तर तुम्हाला 0 to 2 च्या मधातला ग्राफ पाहिजे. इथं जर मी व्हॅल्यू दिली तर हे 0 म्हटलं आणि या पॉईंटला जर 2 म्हटलं हां तर हा ग्राफ येतो तुमचा. व्हाईटवाला पोर्शन बघा. काय आलं? अरे हो किंवा नाही? पुट x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. पुट x इज इक्वल टू 2, you will get y is equal to 4. कळलं? Okay. Put x is equal to 2, you will get y is equal to 4. Here also put x is equal to 6, you will get y is equal to. झालं? ओके. आता बघा मी चेक कोणासाठी करू शकतो? या दोन पॉईंट साठी करता येईल का मला? एफ ऑफ 0 ला x 0 येतं, 2 ला 4 येतं. होतंय का? नाही. हियर ऑल्सो इफ आय पुट x इज इक्वल टू 2 यू विल गेट 4. इफ आय पुट x इज इक्वल टू 6 यू विल गेट 0. दोन कुठल्या तरी दोन व्हॅल्यू साठी येते का? अभय आहे का? ओके. हो गया ना? तो चिल्ला मत उसको. इथपर्यंत कळलंय? आता बघा ओबे करताय का? नाही. झालं प्रश्नच खतम तिथं. अरे हो किंवा नाही? हां हां लिहायचं की एफ ऑफ 0 इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 2 आणि एफ ऑफ 2 इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 6. झालं. इकडे बघा. या प्रश्नामध्ये जर ओबे करत असेल तर प्रॉब्लेम आहे पुढं. नाही ओबे नाही म्हटल्यावर तिथंच खतम. ऐक ना की नाही? हो म्हटल्यावर प्रॉब्लेम आहे, गोष्ट पुढे जाते. एफ डॅश काढावा लागतो. नाही म्हटलं तिथंच खतम आहे की रे. एफ डॅश पर्यंत जाच नाही लागत. शाबाश. प्रश्न क्रमांक 2. गिवन अन इंटरवल a, b सॅटिस्फाय द हायपोथेसिस ऑफ रोलेस थेरम. म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी म्हटलंय. ए ची व्हॅल्यू -1 दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू शोधायची आहे. किती किती एक्झॅक्ट सेम क्वेश्चन केला सॉल्ड एक्झाम्पलमध्ये. कोणाकोणाला आठवतो? ओके शाबाश. इक्वेशन सांगा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू पॉवर 4 एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. आईला काय घाण लिहिलंय. ओके. So a raised to power 4 plus a raised to power 2 minus 2 is equal to b raised to power 4 plus b raised to power 2 minus 2. हो गया? अरे हो किंवा नाही? a ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. a किती आहे म्हणते? म्हणजे किती होऊन जाईल रे? -1 raised to power 4 plus -1 raised to power 2 minus 2 is equal to. इकडे काही आहे का आपल्याकडे? बी रेस टू पॉवर 4 प्लस बी रेस टू पॉवर 2 माइनस. हो गया? हे एक येईल, हे एक येईल. 1 + 1 2, 2 - 2 0. हो गया? अब इसको सॉल्व करना है. बी स्क्वायर प्लस बी रेस टू पॉवर 4 प्लस बी स्क्वेअर -2. ओके. आता याला सॉल्व करा. कसं सॉल्व करता येईल रे? वैसा नहीं करना इसको ॲज अ इक्वेशन. बी स्क्वेअरला काय म्हणता? सांग सलूनी काय म्हणू? एखादा अल्फाबेट सांग. हां शाबाश. पुट b स्क्वेअर इज इक्वल टू n. ओके. इक्वेशन काय बनेल? n स्क्वेअर प्लस n -2 इज इक्वल टू
0. अरे ते डोक्याला काम देतोय. 4 आपल्या आयुष्यात 4 आलाच नाही बरं का. इकडे बघ, इथं 4चा 2 झालाय बघ. हो गया कोई डाउट है? ओके, याला सॉल्व करता येईल? काय येईल सांगा. कसं लिहाल? 2 आणि बट हो गया बट n नहीं है. n क्या है? b स्क्वायर है. चार आंसर मिले उसके. हो गया. नेक्स्ट क्वेश्चन करते हैं. दूसरा कौन सा करूं? तीसरा देखो, वेरीफाई रोलेस थेरम फॉर फॉलोइंग फंक्शन्स. ओके, व्हेरीफाय करायचं म्हणजे एफ डॅश ऑफ सी त्या रेंजच्या मधात शोधायला हवा. ओके, पहिला प्रश्न बघा, त्या तिघापैकी कोण करू सांगा. तुम्हाला कोणता कठीण वाटतो? f of x is equal to sin x plus cos x plus where x belongs to 0 to 2 हो गया. ओके, हो गया सर. अब देखो, आप मेरे को क्या निकालना है? f of 0 is equal to sin 0 plus cos 0 plus 7 कितना आ जाएगा? लिख ही देता हूँ. साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 7 इज इक्वल टू 8. कोई डाउट है? हाँ ना, शाबाश. एफ ऑफ 2 पाई इज इक्वल टू साइन 2 पाई प्लस कॉस 2 पाई प्लस 7 इज इक्वल टू 8. ओके, कोण शून्य येतं ते सांगा. कॉस 2 पाई काय आहे? 1 ही आ जाएगा, घूम के वही वापस आ जाता. शाबाश. ओके, सो एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ 2 पाय. ओके, म्हणजेच काय? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. हो गया. कोई डाउट है? ओके, हेंस अबाव इक्वेशन सॅटिस्फाय. शाबाश. व्हेरीफाय कशी कराल? शोधा एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू साइन का क्या हो जाएगा? कॉस एक्स प्लस नॉट प्लस, दिस इज माइनस 7 का क्या हो गया? 7 स्क्वायर 0 हो जाएगा. शाबाश. 0 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स करा. सध्या आपण एक्स पर्यंत थांबूया. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स माइनस साइन एक्स. नाउ विदाउट टेकिंग इंटरेस्ट इन एनी वन्स एक्स, आपल्याला एक्स पाहिजे का? वी आर इंटरेस्टेड इन. शाबाश. सो cos c minus sin c, f dash of c is equal to, okay, f dash of c is equal to 0. So 0 is equal to cos c minus sin c. sin c is equal to cos c. म्हणलं ना कुठेतरी काम पडतं, तिथे केलं होतं, कामीच पडलं ना. ऐसा कब होता है? जब c की वैल्यू, ओके, इसकी मल्टीपल वैल्यूज आएंगी, याद रखना. ओके, बट अपने को वी आर मोर इंटरेस्टेड इन सी पाई बाय 4. पीछे एक आंसर दिया है, 2 दिया है, चेक करो. दो आंसर आ सकते हैं इसके. हाँ, कळालं? ओके, काय डाऊट आहे? अरे निवांत निवांत. डायग्राम मध्ये दाखवून देऊ का कुठे येतात ते? हो गया. ये पाई बाय 4 बना, ये 5 पाई बाय 4 बना. ये देखिए, इसको पीले में कर देता मैं. तो
ये पीला वाला देखना, यहाँ से एक्स एक्सिस से गिनना है उसको। हो गया? कोई डाउट है? अगेन यहाँ पे लिख देना 5 पाई बाय 4 विच बिलोंग्स टू 0 to 2 पाई। हो गया वेरीफाई तुम्हारा रोले? शाबाश। लिखो क्वेश्चन नंबर 4। चौथा क्वेश्चन देखो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब कोण वाचेल माझ्यासाठी? वाच विराज। एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब पी एक्स हाँ हाँ क्यू एक्स प्लस 5 कॉमा ओके। इकडे बघा, आवाज नाही, रोले ओपे करतोय म्हटल्यावर काय होतंय रे? इट्स ओके मकरन। एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 3। एक ना सुरुवातपासून सुरू करूयात, हेच येईल। ओके, तर काय येईल रे याला? सिम्प्लिफाय करा, पी प्लस क्यू। हा एक्सक्यूज बेटा, बोल ना काय चुकवलं तू? सी इज इक्वल टू ठीक आहे, आणखीन शाबाश। ओके, आता 3 पुट करा, काय येतं रे? 9 27 27 आणि 5 आगे 32 32 9p प्लस 3q प्लस 32 हो गया। सो 8p प्लस 2q इज इक्वल टू हे किती वेळा लागलं याला? इकडे घेऊन या। शाबाश। 26 मायनस आएगा? अरे असं का करताय? मायनस येईल की रे? हे दोघं इकडे गेले, मला 32 इकडे येईल, 32 मायनस है तो मोटा नंबर, हाँ तो -26 बना। ओके, अब और इसको सिंप्लीफाई कर सकते हो, क्या बनेगा? 4p क्यू। शाबाश, जिंकले बेटा। आता सेकंड वाली कंडीशन डालते हैं, कैसी आएगी? एफ डैश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वायर प्लस 2xp प्लस q। हो गया? अगेन द वैल्यू ऑफ c इज गिवन, सो क्या मिलेगा? एफ डैश ऑफ c इज इक्वल टू 3c स्क्वायर 2cp। हो गया, हो गया, हो गया। बट c की वैल्यू मेरे को पता है। ए एफ डैश ऑफ c कितना आएगा? 0। शाबाश। 0 इज इक्वल टू 3 2 प्लस 1 अपॉन √3 होल ब्रैकेट स्क्वायर प्लस 2 प्लस 1 अपॉन √3 p प्लस q। हो गया, यही आएगा। कर लो सॉल्व। काय करायचं आहे सांगा? इकडे बघा, फक्त त्या रूटवाल्या टर्मला बघून घाबरायचं नाही, स्टेप बाय स्टेप सॉल्व करा, ब्रॅकेट ओपन करा आणि लगेचच हवं असेल ना तर क्यू ची व्हॅल्यू टाकून द्या। क्यू इज इक्वल टू काय येईल? पी टाकू क्यू टाकू? क्यू याच्यासाठी टाकतोय, क्यू कचरा घेऊन नाही येत। इकडे बघा, पी टाकायचं असेल तर पी काय बनतं? -13 मायनस क्यू भागीला 4। ओके, मग ते 4 खेळत बसावं लागेल, त्यापेक्षा काय रे? क्यू इज इक्वल टू -13 मायनस 4p 3 इंटू 4 अधिक 2 अपॉन √3 प्लस 1/3 प्लस 4 प्लस 2/√3 p this is p and what is my q? हो गया, q का है -13 माइनस 4p। बनना क्वेश्चन। ओके,
नाउ दिस इज 0 है ना, 4 त्रिक 12 प्लस 6/√3 प्लस 1, ओके, प्लस 4p प्लस 2p/√3 माइनस 13 माइनस 4p झालंय. दिस इज गॉन. ये 12 अधिक 1 13, हा 13 गेले. ओके, बरं वाटतं आता. सो दिस इज 12, ये 12 हो जाएगा. ओके, सो 12 भागीला √3 प्लस 2p/√3 इज इक्वल टू 0. p इज इक्वल टू -6. हो गया. ओके, Yes, sir. आप क्यों निकाल लोगे. शाबाश. ये p निकला ना. हाँ, sir. क्यों अजून भी पाहिजे ना आपल्याला. हो, sir. काढा.